साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रणिती शिंदे यांची विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएम घोटाळा आणि विविध विषयांसंदर्भात काँग्रेस भवन सोलापूर येथे सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेचे आयोजन झाले। या पत्रकार परिषदेत बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या, विधानसभा निवडणुकीत भाजपने षडयंत्र करून जिंकले म्हणून राहुल गांधी यांनी एक लिहून भाजपला उघडे पाडले। निवडणुकीतील सत्य परिस्थिती लोकांसमोर निदर्शनाला आणली। निवडणूक आयोगाला जाब विचारला असता निवडणूक आयोगाने त्याचे उत्तर न देता त्याचे उत्तर भाजपवाले आणि मुख्यमंत्री फडणवीस हे फसवी आकडेवारी देत उत्तर देत आहेत। मतदानाच्या वेळेनंतर मतदानाची आकडेवारी कशी वाढली याचे उत्तर देत नाहीत। सीसीटीव्ही फुटेज विचारले असता नरेंद्र मोदींनी कायदाच बदलून टाकला आणि सीसीटीव्ही फुटेज देता येत नाही म्हणून सांगितले। त्यामुळे फडणवीसांनी निवडणूक आयोगाची वकिली करू नये। महायुती सरकारच्या अपयशी कारभारामुळे जनतेचे हाल होत आहेत, त्याकडे लक्ष द्यावे असा टोला लगावला। सरकारी अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव असून आमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा काम करायला अडचण निर्माण करत आहेत। भाजप अतिशय खालच्या पातळीचे राजकारण करत आहे म्हणून लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेले पत्रकारांनी त्यांना उघडे पाडावे, तसेच आगामी सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजेत असेही त्या म्हणाल्या। या पत्रकार परिषदेत सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, प्रदेश सरचिटणीस माजी महापौर संजय हेमगड्डी, विनोद भोसले, प्रवीण निकाळजे, माजी नगरसेविका परवीन इनामदार, अनुराधा काटकर, महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, मीडिया प्रमुख तिरुपती परकीबंडला, ब्लॉक अध्यक्ष देवा गायकवाड, संजय गायकवाड, सागर उबाळे, भीमराव शिंदे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते।